आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा आणि जशी केंद्रावर देवबारा करो गाववाल्यांनो मालवणी आकाशवाणीच्या जोगेश्वरी केंद्रावरून तुमचा सगळ्यांचा हात जोडून स्वागत असा ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट संघ आयोजित फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी 2025 च्या निमित्तान दुसरो सेमीफायनल पहिल्या सेमीफायनल मध्ये पोलीस 11 संघ अंतिम फेरीत प्रवेश करणारो पहिलो संघ आणि दुसऱ्या सेमीफायनल मध्ये यूएस स्पोर्ट खार संघान जिंकलेलो टॉस घेतलेली फिल्डिंग आणि वेदांत 11 संघाची सलामीची जोडी 5 षटकांचो सामनो 5 ओव्हरीसाठी 2 ओव्हरी पॉवर प्ले पहिले 2 ओव्हरी मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिल्या ओव्हरीत 3 खेळाडू सर्कलच्या पहिल्याडी दुसऱ्या ओव्हरीत 3 खेळाडू आखाड्याच्या पहिल्याडी पहिल्या चेंडूवर सिंगल दुसरो चेंडू घेऊन बॉलिंग मार्क वरून धारदार शस्त्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न संधी होती धावचित करण्यासाठी डायरेक्ट हिट फक्त एका सुतान चुकलेली एक 60 एक नाही करेक्शन 60 नाही एक 6 मारला तर बक्षिसा चुकान काहीतरी माझ्या तोंडातून बाहेर इला गैरसमज करून घेऊ नकात मालवणीत जी म्हण असा तीच खरी असा ज्याच्या मनात पाप त्याका पोरा होती आपोआप 2 चेंडू आणि 1 रन धावसंख्येची झालेली सुरुवात वेदांत 11 संघ पुलटॉस मिड ऑफ क्लिअर करून चेंडूचा प्रवास लॉंग ऑफच्या दिशेन पहिल्या दुसऱ्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार ऑक्सिजन मास्टर्स चौकार स्पर्धेसाठी मोठमोठी बक्षिसं असत सलग 3 षटकारांसाठी 500 रुपये शैलेश गुराव साहेबांकडून सलग 3 विकेटसाठी 500 रुपये शैलेश गुराव साहेबांकडून आणि षटकाराचा रूपांतर झेलात करणाऱ्या प्रेक्षकासाठी एक हाती झेलासाठी नवनीत सावंत साहेब आणि सुनील नायर साहेबांकडून 1000 रुपयांचा बक्षीस आणि ही कामगिरी जर ऑक्सिजन मास्टर्सच्या कलाकारांनी केली तर बक्षीस डबल होताला विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा बक्षीस नितीन सरांकडून या दरम्यान ही बक्षिसा मोठमोठी चौकार षटकारांच्या आतषबाजीसाठी पण पहिलं खेळाडू तंबूच्या दिशेने रनआउटच्या स्वरूपात धाव बाद होऊन ही मोठी विकेट प्राइज विकेट ज्या खेळाडूकडून खूप मोठी अपेक्षा होते रोहित खरात उर्फ टमाटर तंबूच्या दिशेने परतलो
यापूर्वीचं सामनो ज्यांनी गाजवलं, एक हाती सामन्यात वर्चस्व गाजवलं असो रोहित. मोठमोठी बक्षिसं असत बघा. षटकारांच्या हॅट्रिक साठी 500 रुपये शैलेश गुराव, 1000 रुपये नितीन सर. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये शैलेश. पाच रन्सावर. सांघिक धाव संख्या 6. नवीन खेळाडू सेहवाग स्ट्रायकर यांच्या रिचेन आणि संदीप यादव नॉन स्ट्रायकर यांच्या रिचेन. संदीप यादव ज्यांनी एक सामनावीर आपल्या नावे केलं महादेव 11 संघासमोर, तो संदीप नॉन स्ट्रायकर यांच्या रिचेन. एका मोठ्या फटक्याचा इरादो तर होतो. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. गोलंदाज सोहेलचा कौतुक करूचा लागत. जी कंजूशी गोलंदाजी खूप गरजेची होती, ती कंजूशी गोलंदाजी US स्पोर्ट कार संघाकडून. पहिल्या ओव्हरीचा खेळ प्रगतीपथावर. 5 चेंडूंची सांगता, 6 धावांचा खर्च आणि पहिल्या ओव्हरीची समाप्ती करणारो शेवटचा चेंडू. पंचांचो इशारो होईल वाईट बॉलचो. अतिरिक्त उंचीसाठी हो वाईट बॉल होतो. अनएक्सपेक्टेड बाउन्स जो बॅटरच्या खांद्यापेक्षा जास्त उसळीवरचून गेलेलो आणि त्याचबरोबर एक बाउन्सर 1 फॉर दी ओव्हरचो इशारा सुद्धा. एकेरी धावेनिशी वाईट बॉल निशी धाव संख्येत बदल. धाव संख्या 7 रन्सावर. 7 फॉर 1. बाद झालेलो खेळाडू रोहित. ज्या रोहितने यापूर्वीचं सामनो गाजवलो असं रोहित माघारी परतलेलो. पहिल्या ओव्हरीची समाप्ती करणारो चेंडू घेऊन सोहेल. सेहवागच्या बॅट मधून टिपिकल सेहवाग शॉट. मिड ऑफ क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफच्या दिशेन आणि पंचांचा इशारा. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. ऑक्सिजन सिंगल नेल्सन फिगर. सुप्रसिद्ध इंग्लिश पंच डिकी बट सरांनी प्रसिद्ध केलेली ही धाव संख्या नेल्सन फिगर. ब्रिटिश नेव्हीचो कमांडर नेल्सनच्या आठवणी प्रित्यर्थ ही नेल्सन फिगर. धाव संख्या 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिली फलंदाजी वेदांत 11 संघाकडून. US स्पोर्ट्स कार संघ जिंकलेलो टॉस घेतलेली फिल्डिंग. गोलंदाजीत बदल आणि पॅव्हलिन एंड कडून हकीम यापूर्वीच्या सामन्याचा हिरो. मॅन ऑफ द मॅच. मयूर स्पोर्ट अलिबाग संघाविरुद्ध भेदक गोलंदाजीचा प्रात्यक्षिक ज्यांनी घडवला असो हकीम. 5 षटकांचा हो सामनो. पहिल्या ओव्हरीची सांगता झाली 11 धाव संख्येवर. 5 ओव्हरीमध्ये जा काय करूचा ता सगळा तुमका करूचा लागतला. आपल्या संघासाठी 100% नाही 100%पेक्षा काकणभर जास्त सरस योगदान तुमका देऊचा लागतला. या दोनही संघांकडून त्यांच्या पाठीराख्यांची ही अपेक्षा. स्ट्रायकर एंडवर दिसणारो खेळाडू संदीप यादव. एक सामनावीर ज्याच्या नावे आजच्या दिवसात. बॉलिंग मार्कवरचो खेळाडू हकीम ज्याच्या नावावर सुद्धा एक सामनावीर. आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने सेहवाग. एका चौकारांनिशी वैयक्तिक 5 आणि सांघिक 11 या धाव संख्येवर वेदांत 11 संघाची कामगिरी चालू. अंतिम फेरीत प्रवेश करणारो पोलीस 11 संघ तुमका विनंती असलेली पोलीस 11 कमेंट्री बॉक्सच्या समोर तुम्ही येऊन थांबाचा. तुमचं कॅप्टन थांबाचो. खूपच सुंदर चेंडू. टप्पू पडल्यानंतर उसळी घेणारो थोडस बाहेरच्या दिशेने वळणारो. उत्तर नव्हता. योगेश परबच्या भाषेत निशब्द करणारी ही गोलंदाजी. बॅटरला निशब्द करणारी हस्तबंधन करणारी ही अतिशय धारदार गोलंदाजी हकीम कडून. वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसऱ्या षटकात हकीम पॅव्हलिन एंड कडून खूप सुंदर सुरुवात. अगदी पहिल्या चेंडू पासून दिशा टप्पो आणि वेग ह्याच्यावर सुरेख नियंत्रण. 11 ह्यो धाव फलक एका गड्याच्या मोबदल्यात. आडवी बॅट मिड ऑन क्लिअर करून चेंडू लॉंग ऑन पर्यंत पोहोचलो पण तोपर्यंत फक्त 1 रन आणि धाव संख्या 1 रनचानिशी 12 रन्सावर. क्रिकेटवर प्रेम करणारे आपण सगळेजण
काही जणांनी कानाच्या माध्यमातून या क्रिकेटवर प्रेम केला, काही जणांनी मैदानावर उपस्थित राहून प्रेम केला, काही जणांनी रेडिओ हातात घेऊन प्रेम केलो. पण क्रिकेटवर प्रेम करणारे आपण सगळेजण, या सगळ्यांचा लाडको खेळ, आवडीचो खेळ क्रिकेट. संदीप यादवचो एक मोठो फटको लॉंगॉनच्या दिशेन, फिल्डर चेंडूच्या खाली आणि मोठं षटकार मारण्याच्या नादात दुसऱ्या विकेट. कधी डोळ्याच्या माध्यमातून, कधी कानाच्या माध्यमातून, पण या क्रिकेटवर वाचनाच्या माध्यमातून आपणाक ज्यांनी प्रेम करूक भाग पाडला तर नाव म्हणजे द्वारकानाथ संजगिरी. याच आठवड्यामध्ये आपणाक सोडून गेलेले द्वारकानाथ संजगिरी, ज्यांनी क्रिकेट ह्या वाचनातून सुद्धा खेळाक येऊ शकता ह्या आपणाक दाखवला. वृत्तपत्र उघडल्यानंतर शेवटच्या पानापासून पेपर वाचूक ज्यांनी आमका शिकवला ते द्वारकानाथ संजगिरी. तुमच्या आठवणींका आमच्या ऑक्सिजन मास्टर क्रिकेट संघाकडसून आणि फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी कडसून भावपूर्ण श्रद्धांजली. हकीम बॉलिंग मार्कवर धावसंख्या स्थिरावलेली 12 रन्सावर, 2 विकेटचा पतन, 2 गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा. नवीन खेळाडू रोहित चव्हाण स्ट्रायकर एंडवर. पूल करण्याचा प्रयत्न तर होतो, चेंडू हवेत. यापूर्वीच्या मॅच मध्ये एक सुंदर एखादी झेल बघितलो, यावेळी सुद्धा संधी होती स्ट्रायकर यांच्या दिशेन धावचित करण्यासाठी. एकाच चेंडूवर 2 संधी निर्माण झालेले, पहिल्यांदा झेलबादसाठी आणि त्यानंतर रनआउट साठी. पण या 2 धावेनेची धाव संख्या 14 रन्सावर 14. एका हाताने कॅच पकडला तर अजित सावंत यांच्याकडून अजून 500 रुपयांचा बक्षीस असा. आडवी बॅट मिड विकेटच्या दिशेन, एक मोठो फटको, फिल्डर चेंडूच्या खाली, एक सुंदर विकेट, अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण यूएस स्पोर्ट खार संघाच्या वतीने डीप मिड विकेटच्या दिशेन अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. तिसऱ्या विकेटचा पतन. शैलेश गुरव साहेबांकडून या 200 रुपयांचा बक्षीस. शैलेश गुरव उर्फ मकऱ्या यांच्याकडून 200 रुपयांचा बक्षीस. 14 धावा, एक सुंदर फटको होतो मिड विकेटच्या दिशेन. समीर 1 इंचाचा फरक षटकार आणि झेलामध्ये. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. नागेश वाडेकर एक वलयांकित नाव या चेंडू खाली. खूपच सुंदर चेंडू, सबमरीन डिलिव्हरी, टप्पो पडल्यानंतर खाली राहणारो षटकाची सांगता. 2 ओव्हरींचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या स्थिरावली 14 रन्सावर. आणि मोठमोठी बक्षिसा असत समीर, खास करून बक्षीस असा बघ प्रेक्षकांसाठी. एका हातात जर झेल घेतलो तर नवनीत सावंत आणि सुनील नायर 1000 रुपये, अजित सावंत 500 रुपये. पण अट असा की एका हातात तुमका झेल घेऊचो असा. पण यो एका हातात झेल घेताना सुद्धा तुमची सगळी बोटा सांभाळा. एखाद्या बोटावर जर चुकान बॉल बसलो, बॉट जर सुजला, उजवा हात जर सुजलो तर उद्या जेवणाची हालत असा, खाण्याची हालत असा. आणि जर डावा हात सुजलो तर सगळ्याच गोष्टी काय मी सांगाक शकणार नाही. समजने वालों को इशारा काफी. दोन षटकांची सांगता, 7 धावांची सरासरी, 14 धावफलक. विशाल नावात ज्याच्या विशालता लपलेली तो विशाल बॉलिंग मार्कवर कॉलेज एंड कडसून 5 षटकांचा सामनो. पहिल्या 2 ओव्हरीत रन झाले 14. वेदांत 11 संघ गिअर चेंज करूचो लागतलो, थोडस गिअर शिफ्टिंग. जी धाव संख्या पहिल्या 2ऱ्या गिअर मध्ये ती धाव संख्या 4थ्या 5व्या गिअर मध्ये.
आता 6 मारलो तर मखऱ्याकडून 100 रुपयांचं बक्षीस. बॅट तिकड घेऊन चेंडू जाणारो. अजून एक सिंगल. धावसंख्या 15 रन्सावर. दुसरं सेमीफिनाले. जो जिंकतलो तो फायनल मध्ये पोचतलो, जो हरतलो ते का पुढच्या वर्षापर्यंत वाट बघूची लागतली. आणि पुढचा वर्ष इतक्या लांब असा की त्या वर्षात ता वर्ष येईपर्यंत 2 महाशिवरात्री होतली आणि एक अंगणेवाडीची जत्रा सुद्धा होतली. आणि त्यामुळे या वर्षातच तुमका काहीतरी करूचा असा. जी संधी तुमका परमेश्वरान दिली त्या संधीचा सोना करणं गरजेचा. एक सुंदर कटचो ताकदवान फटको. डीपेक्षा कवर सीमारेषेच्या दिशेन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे शेवटपर्यंत केलेलो प्रयत्न, अडवलेलो चेंडू आणि या 2 धावेनेशी धावसंख्या स्थिरावलेली 17 रन्सावर. वेदांत 11 संघाक आपण सांगतो जा काय करूच आता लवकर, कारण एक सुंदर मालवणी म्हण असा. पावडर लायसर बाजारू लागलो. जर बाजार करूचो असतात तर पावडर लावण्यात जास्त वेळ खर्च करताना दिवस गेलो रेटारेटी आणि चांदण्यात कापूस काती ही म्हण सुद्धा अगदी तशीच काळजीपूर्वक मैदानावरच्या खेळाडूंसाठी उपयोगी. स्विच केलेलो फटको. चेंडू हवेत. फिल्डर चेंडूच्या खाली झेल घेण्यासाठी प्रयत्न केलो पण सुरक्षित क्षेत्रात पडलेलो झेल. या एकेरी धावेनेशी तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूची समाप्ती. धावसंख्या 20 रन्सावर. मैदानावर संघर्ष वेदांत 11 संघाचो, कारण ह्यो असा सेमीफिनाले. जो जिंकतलो त्याच्यासाठी लाख मोलाचो अंतिम सामनो आणि जो हरतलो त्याका पुढच्या वर्षापर्यंतची प्रतीक्षा. मालवणीत सांगायचं तर लाखाचे 12,000 करणं म्हणजे काय असता. ह्यो असा तो सेमीफायनल. लाखाचे 12,000 करणारो. 20 ह्यो धाव फलक. शैलेश कडसून बक्षीस असा. अजित सावंत तुम्ही उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शैलेश कडसून 200 रुपयांचा बक्षीस तुमच्यासाठी. 20 धाव संख्या. चौथो चेंडू निर्धाव गेल्यानंतर धावसंख्या स्थिरावलेली 20 रन्सावर. कॉलेज कडसून बॉलिंग मार्कवर विशाल. यो 5वो चेंडू. स्वीप करण्याचा प्रयत्न. कड घेऊन जाणारो चेंडू. एकेका धावेसाठी मैदानावर चालू असलेला संघर्ष. या एकेरी धावेनेची धावसंख्या स्थिरावली 21 रन्सावर. 21. तिसऱ्या षटकाचो शेवटचो चेंडू. 5 षटकांचो हे दुसरो सेमीफिनाले. पहिल्या सेमीफिनाले मध्ये पोलीस 11 संघ अंतिम फेरीत दाखल झालो. गतवर्षी पोलीस बॉईज संघान जिंकलेली ही स्पर्धा आणि या वर्षी या स्पर्धेक एक नवीन विजेतो नक्की बघूक मिळतलो. तिसऱ्या षटकाची सांगता झाली. तिसऱ्या चेंडूवर तटक्या पेचून जाणारो चेंडू. एसटीची आणि बीएसटीचो गिअर बॉक्सची आठवण करून देणारो खटक्यार बॉट. जाग्यार पलटी. क्लीन बोल्ड. एकच कॉल. मॅटर सॉल्व. तिसऱ्या समाप्त. वेदांत 11 संघ अजूनही 12 चेंडू बाकी आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली 19 रन्सावर. युएस स्पोर्ट कार संघासमोर वेदांत 11 संघ उरलेल्या 12 चेंडू मध्ये कितपत मोठा धावांचा आव्हान उभ्या करता हे सांगण्यासाठी समीर पांढरे सर. पोलीस बॉईज क्रिकेट संघ आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल. यानंतर आपला अंतिम फेरीचा सामना चौथ्या षटकाची सुरुवात होते. गोलंदाज सकेम याच्याद्वारे पहिला चेंडू या ठिकाणी सुरेखरित्या टोलविला जातोय. तो मिडविकेट क्षेत्रात एकेर धाव पूर्णत्वास नेली जाते व या एकेर धावेने धाव फलकावर आता मात्र निश्चितपणे 20 धावांची मोहर ही झळकलेली दिसते. 20 धावा धाव फलकावर गडी बाद होत आहेत. ते 4 निर्णायक असा सामना अंतिम टप्प्यामध्ये प्रवेश करण्यासाठी कोणता संघ सक्षम ठरेल याची निश्चिती करणारा दुसरा मोठा महामुकाबला उपांत्य फेरीचा आपण अनुभवतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू विथ अलाउंड द कार्पेट परत एकदा जमिनी लगत जातोय. तो डीप मिडविकेटच्या दिशेने प्रथम दर्शनी थोडासा खराब क्षेत्ररक्षण. त्यानंतर त्या खराब क्षेत्ररक्षणाला या ठिकाणी निश्चितपणे
सुधारित केलं जातंय. केवळ एकेरी धावेवर समाधान मानावं लागतंय. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 21 धावांवर. गोलंदाज हकीम गोलंदाज, तर समोर आहे फलंदाज तो अर्थातच या ठिकाणी सुमित केणी व त्याच्या साथीला संदीप यादव ही जोडगोळी. संदीप निश्चितपणे आता सामना संदीप यादव स्ट्राईकला सामना करेल. गोलंदाज हकीम याच्या गोलंदाजीचा मोठा फटका सजवायचा होता, मात्र परत एकदा सुरेख असा चेंडू फेकला जातोय. फटका सजविण्याचा प्रयत्न हा अपूर्ण राहतोय. नाममात्र एकेरी धावेचं यश मिळते ते फलंदाजाला. ज्या एकेरी धावेने धावफलक वाढतोय तो 22 धावांवर. ज्या षटकांमध्ये मोठ्या फटकांची अपेक्षा होती त्या ठिकाणी मात्र अपेक्षा भंग होतोय आणि या अपेक्षा भंगाच्या वातावरणामध्ये सन्माननीय सुमेश मोरे यांनी षटकार टोलवला, तर 200 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय अरुण पालकर यांनी या ठिकाणी पुरस्कृत केलंय मैदानावर. उजव्या यष्टी बाहेर जाणारा चेंडू, नकारात्मक गोलंदाजी, दोन्ही हात समांतर होत आहेत. अनुभवी पंच राजेश तळाशीलकर यांचे वाईडचा इशारा येतोय. बऱ्याच वेळेच्या विश्रांतीनंतर का होईना दिलासा देणारा क्षण, एकेरी धावेने धावफलक वृद्धिंगत करणारा क्षण. ज्या एकेरी धावेने धावफलक स्तरावला जातोय तो 23 धावांवर. डावातील चौथं षटक हे प्रगतीपथावर. यावेळी अंतिम क्षणी केवळ दिशा देण्याचं कार्य केलं जातंय. चेंडू पाहिल्यानंतर हलकेच तोलविला जातोय. ढिल्या हातानं तो पॉइंट क्षेत्रात डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक आपल्या समोर येतोय. चेंडू अडवतोय. एकेरी नाममात्र धाव पूर्णत्वास नेली जाते. ज्या एकेरी धावेने सांघिक 24 धावा या धावफलकावर. सुमित व संदीप या जोडगोळीवर पूर्णतः दारोमदार असेल. या दोन्ही फलंदाजांकडनं एखादा मोठा फटका अति आवश्यक असेल. शोधांती सफलता ही निश्चितपणे लाभेल, मात्र तो शोध घेण्यास कोणता फलंदाज कार्यरत राहील हे चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हकीम या षटकातील पुढील चेंडू फेकतोय. फुलर लेन पद्धतीचा चेंडू, सुरेख असा चेंडू, कोणतंही उत्तर नव्हतं. यष्टीरक्षक चकतोय. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चेंडू मार्गक्रमण करतोय. एकेरी धाव परत एकदा धाव फलकावर झळकली जाते. सांघिक पावशतक म्हणजे 25 धावा, मात्र या 25 धावांसाठी 4 खंदेवीर हे माघारी परत आहेत व डावातील चौथं षटक हे कार्यशील, म्हणजे यानंतर केवळ एका षटकाचा खेळ हा बाकी राहील. हकीम गोलंदाज, स्लोवर वन पद्धतीचा म्हणजे गती परिवर्तनाचा चेंडू, लेग कटर पद्धतीचा चेंडू, उजव्या हाताच्या फलंदाजाला काहीसा दूर ठेवणारा असा चेंडू निर्धाव गणला जातोय. चौकार षटकार निश्चितपणे दुर्लभ या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहेत आणि याच दुर्लभ असलेल्या मालिकेमध्ये सलग 3 चौकारांसाठी 500 रुपये, सलग 3 षटकारांसाठी 100 रुपये व सलग 3 षटकारांसाठी 500 रुपये आणि सलग 3 सफलतेसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय नितीनजी मरगस यांनी या ठिकाणी पुरस्कृत केलंय. तर सुमेश मोरे यांनी जर षटकार टोलविला तर 200 रुपयाचं पारितोषिक आरुष पालकर, आर्यन गोविंदा पथक चे टॉपर यांनीही या ठिकाणी पुरस्कृत केले. म्हणजे पारितोषिकांचा अक्षरशः वर्षाव या मैदानावर खेळाडूंवर होतोय. मात्र तो होऊ घातलेला वर्षाव झेलण्यासाठी प्रतिबंध घातला जातोय तो गोलंदाजाकडनं. एक कडवा असा प्रतिकार या ठिकाणी फलंदाजांकडनं अपेक्षित. 4 षटकांचा खेळ समाप्त. नाममात्र 25 धावा. डावातील शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रणय आमच्या विरुद्ध दिशेने कॉलेज एन कडनं. उजव्या यष्टी बाहेरचा खराब असा चेंडू, दोन्ही हात समांतर होत आहेत. क्रिकेटच्या भाषेच्या दुनियेतनं वेगळ्या भाषेत सांगायचं झाल्यास पंजाब टू हरियाणा अशा पद्धतीचा हा चेंडू संबोधला जातोय. वाईडचा इशारा पंचांकडनं येतोय. अतिरिक्त एकेरी धाव संकेत भर घालते. 26 धावा 4 षटकांच्या सांगत एकेरीस 5व्या षटकाच्या सुरुवातीस. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, उजव्या यष्टीच्या बाहेर नकारात्मक काहीशी गोलंदाजी करायची, फलंदाजला मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवायचं. यावेळी मात्र प्रयत्नाला यश मिळते ते गोलंदाज प्रणयच्या. निर्धाव चेंडू गणला जातोय. आता अंतरिम 5 चेंडूंचा खेळ बाकी व धाव फलकावर सुमार अशी कामगिरी करत या ठिकाणी 26 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात असा डाव अक्षरशः कोसळताना दिसतोय तो मैदानावर. हा फटका हलके सजविला जातोय पॉइंट क्षेत्रात. एक धाव फलंदाज पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येईल यात कोणतीही शंका नाही. मात्र यष्टीरक्षक गोलंदाजांना पहिल्या प्रयत्नात केलेली चूक स्वतःला सावरतोय. दुसऱ्या प्रयत्नात धावचीच्या स्वरूपात सफलता. 27 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. या डावातील प्रत्येक षटकाराला सन्माननीय शैलेशजी गुरव यांनी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत केलंय. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. जसजशी स्पर्धा पुढे जाते, अंतिम टप्प्यात येते, तसतसे पारितोषिकांमध्ये भरीव वाढ होते. मात्र ही भरीव वाढ या ठिकाणी पुरस्कर्ते क्रिकेटचे चाहते करतायत. त्यांचा लाभ घेण्यासाठी मात्र
फलंदाज जी कामगिरी करतायत त्या कामगिरीपासून त्यांना रोखण्यात आतापर्यंत यशस्वीता संपादन होते ती US स्पोर्ट्स खार क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना 27 धावा धाव फलकावर नवीन फलंदाज किशोर याची वर्णी ही मैदानावर लागते. फटका जातोय, चेंडू सजवीला जातोय, तो स्क्वेअर मिड विकेटच्या पट्ट्यात एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. जमिनीलगत घरंगळत जाणारा फटका, सरळ अशी फेक यष्टीरक्षकाच्या दिशेनं. आपलं अपेक्षित अंतर पूर्ण करण्यास फलंदाज कमी पडतोय, त्याचं मोजमाप द्यावं लागतंय. धावचीच्या स्वरूपात आणखी एक सफलता. 28 धावा धाव फलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे अण्णा थँक्यू. अतिशय सुरेख असं सुमधुर संगीत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यास या ठिकाणी ऐकविल्याबद्दल, या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद लुटण्यास आलेल्या या ठिकाणी तमाम क्रिकेट रसिकांचं मनोरंजन होते. यावेळी मात्र काहीशा उशिरा का होईना परंतु मलमपट्टी करणारा फटका हा डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे षटकारासाठी जातोय. थोड्याशा उशिरा का होईना विक्रांत आपले मळेकर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज, समोर आहे फलंदाज तो विक्रांत. यावेळी स्विच हिटचा फटका फसतोय, चेंडू हवेत राहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न विक्रांतचा हा अधुरा राहतोय व 7व्या गड्याच्या स्वरूपात 2 चेंडूंवर एका सात गाड्यांच्या मोबदल्यात उपयुक्त गोलंदाजी या ठिकाणी सादर करताना गोलंदाज दिसतोय तो प्रणय. परत प्रणयचा चेंडू, यावेळी मात्र संपर्क होतोय. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला निमंत्रण स्वीकारलं जात आहे. सलग 2 चेंडूंवर 2 सफलता प्राप्त होत आहेत.
मेहबान या ठिकाणी हरपून या ठिकाणी बेधुंद होऊन अक्षरशः नाचतायत, जल्लोष होतायत, करतायत आणि पुढील वर्षीच्या स्पर्धेची आतुरतेनं आम्ही वाट पाहतोय. याचे शुभ संकेत या महत्वपूर्ण क्षणी या ठिकाणी मिळत आहेत. धावा झाल्यात त्या 34-5 षटकांच्या सांगतेखेरीज 35 धावांचं आव्हान. हे अंतिम पर्वामध्ये प्रवेश करण्यासाठी कालच्या दिवशी पोलीस बॉईज क्रिकेट संघ, पोलीस 11 क्रिकेट संघ हा अंतिम पर्वात दाखल झालाय. मार्ग प्रतीक्षा करतोय की भिडण्यासाठी कोणता संघ या ठिकाणी सक्षम ठरेल. 5 षटकांमध्ये 35 धावांचं आव्हान हे US स्पोर्ट्स कार क्रिकेट संघाला, ज्या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सरते शेवटी 5 षटकांच्या सांगतेखेरीज काहीसा वरचढ दिसतोय तो US स्पोर्ट्स कार क्रिकेट संघ. मात्र US स्पोर्ट्स कार क्रिकेट संघाचा जो उधळलेला विजयी वारू, त्या विजयी वारूला रोखायचा असेल तर एक नियोजनबद्ध गोलंदाजी वेदांत 11 क्रिकेट संघाकडनं अपेक्षित. आणि ही संभाव्य नियोजनबद्ध गोलंदाजी या मैदानावर घडते की काय, की दुसऱ्या बाजूने ज्या दृढ निश्चयानं या स्पर्धेमध्ये प्रवेश केला, एका मागोमाग एक अनंत अडसर पार करत उपांत्य फेरीपर्यंत मजल आपल्या सांघिक कामगिरीच्या जोरावर या US स्पोर्ट्स क्रिकेट संघाने साकारली. त्या सांघिक कामगिरीच्या जोरावर विजयी रथावर आरूढ होऊन अंतिम टप्प्यामध्ये प्रवेश करत या ठिकाणी पोलीस 11 क्रिकेट संघाशी मुकाबला करण्यास US स्पोर्ट्स क्रिकेट संघ कार सक्षम ठरतोय की नाही हे सांगण्यासाठी समालोचन कक्षामध्ये बदल होतोय. आणि जो आवाज आज मालवणीचा बुलंद आवाज म्हणून सळकलाय ते आमचे मित्र बादल चौधरी यांना मी निमंत्रित करतोय की या डावाचं संक्षिप्त वर्णन आपल्या ओघावत्या मालवणी शैलीत आपण करावं. ओव्हर टू बादल चौधरी सर. धन्यवाद समीर सर, धन्यवाद चंदू सर. चंदू शेट्टे सरांचे फॅन फॉलोविंग. चंदू सरांबरोबर फोटो घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जर तुमका फोटो घ्यायचो असलो चंदू सरांबरोबर तर जरा लवकर या. एक सुंदर गोड मंजूळ आवाज. अंतिम सामन्यासाठी इलेली अजून बक्षिसं असत. मेडन ओव्हर साठी 1000, 3 सिक्सर 1000, 3 चौकार 1000, विकेट हॅट्रिक 1000 ही सगळी बक्षिसं मनोज सातम साहेबांनी प्रायोजित केली अंतिम सामन्यासाठी. पण चालू सामन्यातली सुद्धा खूप मोठमोठी बक्षिसं तुमच्यासाठी. 35 धावांचं लक्ष घेऊन US स्पोर्ट कार संघाची सलामीची जोडी. 5 षटकांचा सामनो आणि 5 षटकामध्ये 30 चेंडूमध्ये 35 धावांचं लक्ष. सलामीची जोडी अभिषेक आणि सोबत नागेश वाडेकर. नागा या टोपण नावान प्रसिद्ध असणारो नागा, मोठमोठे स्पर्धा गाजवणारो एक वलयांकित खेळाडू. आणि बॉलिंग मार्कवर कॉलेज एंड कडसून आपल्या जाग्यावर तैनात विक्रांत. पंचांचो इशारो इलो व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळालेलो 1 रन. एकतर बॅटिंग करताना जमवलेले फक्त 34 रन आणि त्याचा बचाव करताना पहिलो चेंडू वाईड बॉल. एकाच मालवणीत म्हटला जाता नाटा तुटीचे वडे आणि धू बसली कायलीकडे. आधीच कर्जबाजारी आणि तेथून उसनो मागणारो शेजारी अशा प्रकारचा पहिलो चेंडू वाईड बॉल. धावसंख्येची सुरुवात 35 पाठलाग. सलामीची जोडी नागा आणि अभिषेक. आणि या चेंडूवर एक मोठो फटको डीप स्क्वेअर लेगच्या कपडावरसून. बघता बघता चेंडू सीमा रेषा पार. डायरेक्ट चंद्रार पावळेचा पाणी पास्टाक. ऑक्सिजन मास्टर्स षटकार डीजे. थँक्यू डीजे. नागाच्या बॅट मधून बाहेर पडलेलो हे षटकार. ज्या षटकारासाठी महेश शैलेश गुरव उर्फ मकऱ्याकडसून 100 रुपयांचं बक्षीस. प्रायोजकत्व ज्यांनी स्वीकारलंय त्या आदरणीय प्रीती सातम मॅडम, माजी नगरसेविका आदरणीय प्रीती सातम मॅडम यांचा मैदानावर झालेलं आगमन. सातम मॅडम तुमका विनंती मान्यवर कक्षात स्थानापन्न होण्यासाठी जोरदार टाळ्यांची सलामी देऊया आदरणीय सातम मॅडम साठी ज्यांनी या स्पर्धेसाठी प्रायोजकत्व स्वीकारला. मॅडम मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असा तुमचा. आणि स्वागत तुमचा मैदानावर एका मोठ्या फटक्यानिशी. चेंडू मिड विकेटच्या दिशेन फिल्डर कडसून झालेली चूक आणि चेंडू सीमारेषा पार.
35 पाठलाग स्विच केलेलो फटको डीप थर्डमॅनच्या दिशेन फिल्डर चेंडूकडे बघता पण फिल्डर चेंडूकडे पोहोचण्याच्या आधी चेंडूचा प्रवास सीमारेषेच्या दिशेन क्षेत्ररक्षण तर झाला. या चेंडूवर नेमक्या काय झाला बघूया. पंचांचो इशारो येतलो आणि त्यानंतर ह्यो इशारो पंचांकडे सांगितलं होतलो. बघूया पंचांकडून काय येता इशारो या चेंडूवर. पोलीस 11 कॅप्टन तुमका विनंती टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स कडे तुम्ही येऊन थांबता. महाअंतिम सामन्याचो टॉस होतलो आणि त्यासाठी पोलीस 11 संघ कॅप्टन कॉमेंट्री बॉक्सच्या समोर तुम्ही येऊन थांबा. या चेंडूवरचे हे 2 रन, धावसंख्या 1 रन, धावसंख्या 17 रन्सावर. इनसाइड आउट कव्हर ड्राईव्हचो फटको क्रिकेट मधला सौंदर्य जे का म्हटला जाता तो सौंदर्य नटलेलो रुजलेलो फुजलेलो आणि सजवलेलो फटको. एकेरी धावेनीची धावसंख्या 18 ह्यो धाव फलक 35 धावांचो पाठलाग करताना पहिल्या षटकाचो खेळ समाप्त आणि विक्रांतने पहिल्या ओव्हरीत खर्च केले तब्बल 18 रन. उरले 24 चेंडू आणि 24 चेंडू 17 धावांची गरज. 24 चेंडू आणि 17 धावा ह्यो दुसरो सेमीफायनल. पहिल्या सेमीफायनल मध्ये पोलीस 11 संघ अंतिम फेरीत कालच्या दिवसात प्रवेश करणारो पहिलो संघ पोलीस 11 संघ. तुमका विनंती नाणेफेकीसाठी तुमचो कॅप्टन सज्ज ठेवा. यानंतर जो थरार बघण्यासाठी गेले वर्षभर तुम्ही आतुर आसात ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट संघ आयोजित फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी 2025 8व्या पर्वाचो महाअंतिम सामनो यानंतर अगदी काही क्षणात तुमच्या भेटीसाठी. शिल्लक चेंडू 24, 17 रन्सांची गरज आणि हो सामनो वाचवण्याच्या इराद्यान रोहित खरात उर्फ टमाटर पॅव्हलिन एंड कडून गोलंदाजीसाठी बॉलिंग मार्कवर. पण समोरची ही जोडी अभिषेक आणि नागा हे काहीतरी वेगळं विचार या दोघांनी घेतलेलो. झालेला अपील आणि पंचांचा बॉट आकाशाच्या दिशेन. सुंदर विकेट किपिंग, शेवटच्या क्षणी गमावलेले तोल आणि मधल्या या वेळेचा उपयोग करा. डोळ्यांचा पाता लावता न लावता तोच केलेले बेल्स उद्ध्वस्त. पहिल्या विकेटचा पतन नागेश वाडेकर पहिल्या विकेटच्या रूपात तंबूच्या दिशेन. धावसंख्या स्थिरावली 18 रन्सावर 18 फॉर 1. उरले चेंडू 23, 17 धावांची गरज. 23 चेंडू 17 धावा. एक रोमांचक सामना बघण्यासाठी तुम्ही सगळेजण आतुर आसात. तुमचा सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत असा. 23 चेंडू 17 धावा हे सामना आणि हे धावा वाचवण्यासाठी मैदानावर वेदांत 11 संघाच्या वतीन कोणाक तरी मैदानावर पुष्पा बनाचा लागतला, कोणाक ना कोणाक मैदानावर कोंडा रेड्डी बनाचा लागतला आणि कोणाक तरी मंगल सिनूचा सुद्धा रूप घेऊचा लागतला. नेमको कोण असतलो मैदानावरचो कोंडा रेड्डी, कोण असतलो मंगल सिनू आणि कोण ठरतलो पुष्पा. 23 चेंडू 17 धावसंख्येची गरज. नंबर 3 च्या महत्वाच्या जागेवर फलंदाजीसाठी अमित कोरी. अमित कोरी स्ट्रायकर यांच्या दिशेने जाणारो अमित कोरी. बॉलिंग मार्कवर रोहित खरात उर्फ टमाटर. ज्या नावासाठी कामगिरीसाठी रोहित ओळखलो जाता. आजच्या सामन्यातलो एक सामनावीर मराठा 11 संघाविरुद्ध तो रोहित. सलग 3 विकेटसाठी बक्षीस असत 500 रुपयांचा. शैलेश गुरव यांच्याकडून आणि नितीन सरांकडून 1000 रुपये सलग 3 विकेटसाठी ही बक्षीस आणि सलग 3 विकेटसाठी 1000 रुपये नितीन मरगत साहेबांकडून. जवळपास 2500 रुपयांचा बक्षीस विकेट हॅट्रिक साठी सन्मान देणारा हो चेंडू. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने हलकेच ड्राईव्ह केलेलो फटको. एकेरी धावेनीची धावसंख्या स्थिरावली 19 रन्सावर 19. 35 धावसंख्येचा पाठलाग. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. रोहित करातचे पहिले 2 चेंडू पहिल्या 2 बॉलवर फक्त 1 रन्स. परत एकदा नागा स्ट्रायकर यांच्या दिशेने. नागाच्या बॅट मधलो एक मोठो प्रहार मिड विकेटच्या दिशेने. मिड ऑन आणि लॉग ऑन या 2 खेळाडूंच्या मधोमध सजवलेलो हे ताकदवान फटको. नागेश वाडेकरचो 2 धावेनिशी. अभिषेकच्या बॅट मधून सॉरी करेक्शन अभिषेक मैदानावर. नागेश बाद झाल्यानंतर या सामन्याची सूत्र अभिषेक आणि अमित कोरी या दोघांच्या हातात. या दुहेरी धावेनंतर अजून एक सिंगल. एकेरी धावेनिशी
धावसंख्या दुर्येचो डबल गेम 22 रन्सावर 35 धावांचो पाठलाग अजूनही 13 धावांची गरज 20 चेंडू 13 धावा अभिषेक आणि अमित कोरी ही जोडी मैदानावर एका चौकारानिशी वैयक्तिक 8 धावसंख्येवर अभिषेक आणि त्यानंतर एक ताकदवान फटको रिव्हर्स पूल दर्जेदार ताकदवान फटको पण या चेंडूवर सुद्धा विकेट अमित कोरी तंबूच्या दिशेने 2 गड्यांच्या मोबदल्यात स्थिरावलेली धावसंख्या 22 रन्सावर आणि या षटकातलो अजूनही एक चेंडू बाकी 35 चो पाठलाग 13 रन्सांची गरज 19 चेंडू अजूनही शिल्लक। प्रेक्षक वर्गांना एक विनंती, हा सामना संपल्यानंतर कृपया कोणीही मैदानामध्ये प्रवेश करू नये। अंतिम फेरीचा सामना लगेचच आम्हाला सुरू करायचा आहे, त्यामुळे या ठिकाणी आम्हाला सहकार्य करायचं आहे। प्रेक्षक राजा हा निश्चितपणे कोणत्याही स्पर्धेचा किंवा कोणत्याही कार्यक्रमाचा केंद्रबिंदू असतो। त्या प्रेक्षक राजांना आम्ही आवाहन करतोय, विनंती करतोय, सामना संपल्यानंतर कृपया कोणीही मैदानामध्ये प्रवेश करू नये। तर अंतिम फेरीचा महामुकाबला योग्य वेळेत संपन्न होण्यासाठी आम्हाला सहकार्य करायचं आहे। दोन षटकांची सांगता करणारो शेवटचो चेंडू घेऊन रोहित खरात उर्फ टमाटर, नवीन फलंदाज प्रीतम परब, प्रीतमला साथ देण्यासाठी अभिषेक नॉन स्ट्रायकर एंडवर 35 पाठलाग रन झाले 22 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि या चेंडूवर एका मोठ्या फटक्याचा प्रयत्न तर झालो पण टमाटर मैदानावर आहा टमाटर बडे मजेदार, लाल टमाटर बडे मजेदार। टमाटर ह्या वाक्य मैदानावर ज्यांनी सार्थ ठरवला तो टमाटर दर्जेदार गोलंदाजी। या ओव्हरीमध्ये टमाटरने खर्च केले फक्त 4 रन। एकदा रोहित खराच्या गोलंदाजीसाठी टाळी वाजवूया। या लो स्कोरिंगच्या सामन्यात सुद्धा रोहित अतिशय सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्षिक। 2 ओव्हरींची सांगता 22 धावा 18 चेंडू शिल्लक 13 रन्सांची गरज आणि यानंतर होणारो दी ग्रेट ग्रँड फिनाले ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट संघ आयोजित फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी 2025 8वे पर्व आणि 8व्या पर्वाचो कोण असतलो अंतिम विजेतो 1 लाख रुपयांचा बक्षीस आणि मानाचो अभिमानाचो स्वाभिमानाचो फ्रेंड्स मेमोरियल चषक कोण संघ आपल्या नावे करतलो, खयचो संघ मालक या चषकाचो मानकरी होतलो, ही प्रतीक्षा आणि ही प्रतीक्षा अगदी काही क्षणात फलित स्वरूपात बदलतली। तिसऱ्या षटकाची गोलंदाजी करीम बॉलिंग मार्कवर 18 चेंडू आणि 12 धावा रोखण्याचा एक मोठा आव्हान। विजयाचं लक्ष्य फक्त 13 धावांनी दूर। तिसऱ्या ओव्हरीचो हे पहिलो चेंडू आणि या पहिल्या चेंडूवर अभिषेकने एका रन्साचो घातलेलो अभिषेक। आज सलामीवीर म्हणून संपूर्ण स्पर्धा गाजवली अभिषेकने। पहिल्या विकेटसाठी अतिशय सुंदर भरभक्कम कामगिरी। आपल्या विकेटचं महत्व अभिषेक जाणता आणि ही विकेट अगदी स्वस्तात न देण्याची सगळी खबरदारी अभिषेकने संपूर्ण स्पर्धेत पार पाडली। धावसंख्या 23 12 धावांची गरज। पाकिस्तानच्या सोहेल तन्वेरची आठवण करून देणारी ही गोलंदाजी बॉलिंग मार्कवर। जशी पाकिस्तानची आठवण येता तशीच बांगलादेशची सुद्धा आठवण येता आणि बांगलादेश मध्ये चालू असलेली बांगलादेश प्रीमियर लीग आणि या बांगलादेश प्रीमियर लीग मध्ये आज झालेली घटना जर सांगितली तर तुमका हसान हसान पोटात दुखतला। धावसंख्या स्थिरावली 24 रन्सावर 35 धावसंख्येचो पाठलाग 11 ची गरज। सुंदर चेंडू दर्जेदार गोलंदाजी कौतुक करूचा लागात या युवा खेळाडूचा करीम ज्याचं नाव असा आणि या करीमने आतापर्यंत सेट असणाऱ्या बॅटर समोर दर्जेदार गोलंदाजी पहिल्या 3 चेंडू मध्ये फक्त 2 रन्सांचो खर्च स्थिरावलेलो धाव फलक 2 डझनावर 24 रन्सावर फक्त 11 ची गरज। दुसरो सेमीफायनल चेंज ऑफ पेस गती परिवर्तन सुंदर गती परिवर्तन रानल्यान टोपभर आणि वाढल्यान कर्टीभर या मालवणी म्हणीची आठवण करून देणारो ह्यो स्लोअर 1 चेंडू। धावसंख्या त्याच 24 रन्सावर 11 रन्सांची अजून गरज। सामनो एका वळणावर। या वळण किती धोकादायक असताना येणारो काळ आणि येणारी वेळ। फसलेलो फटको फाईन लेगच्या दिशेन फिल्डर चेंडूच्या मागे पण फिल्डर चेंडू पासून लांब आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेपासून लांब। ऑक्सिजन मास्टर्स चौकार आणि या चौकारानिशी धाव फलक 28 रन्सार 7 धावांची फक्त गरज। डीजे अण्णा अण्णांका शोधूक माणूस गेलेले असत। हिंदी चित्रपट सृष्टीत सुनील शेट्टीने एका चित्रपटात अण्णाची भूमिका पार पडलेली आणि तो अण्णा साधो नाही होतो
तो अण्णा येडा अण्णा होतो, तो येडा अण्णा आणि आमचो डीजे अण्णा. स्विच केलेलो फटको रिव्हर्स स्वीपच्या दिशेन, क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. सध्याच्या घडीक या स्विच हिट रिव्हर्स स्वीपवर जास्त लक्ष केंद्रित करणारे खेळाडू, ज्या फटक्याचं वर्णन करण्यासाठी खूप सुंदर सुंदर मालवणी म्हणी असत आणि हे म्हणी या फटक्यासाठी असत. धावसंख्या झाली या 35 पाठलाग करताना 29 रन, 6 रन्सांची गरज, 12 चेंडू बाकी. आणि जो रिव्हर्स स्वीपचा फटको सध्याच्या क्रिकेटच्या मैदानावर खूप जास्त वापरलो जाता आणि त्यासाठी प्रसिद्ध असलेले काही सुंदर मालवणी म्हणी. रिव्हर्स स्वीप, उडालो तर कावळो, बुडालो तर बेडूक, लागलो तर तीर नाहीतर फकीर, मराच्या ढोराक चराचे वडी आणि सुक्या जीवाक वलो बिबो. तो रिव्हर्स स्वीपचा फटको, दुधारी तलवार जका म्हटला जाता, लगी तो आबाद नाही तो बर्बाद. तो रिव्हर्स स्वीपचा फटको प्रयत्न केलो, एकेरी धावेनिशी स्थिरावली धावसंख्या 29 रन्सावर, 35 पाठलाग, 6 रन्सांची गरज. एखादो चमत्कार गरजेचो वेदांत 11 संघासाठी, पण चमत्कार रोज रोज होईत नसतात. चमत्काराक नमस्कार करणारी ही दुनिया, आणि जर दुनियेन तुमका नमस्कार करूक होयो तर मैदानावर तुम्ही चमत्कार दाखवूकच होयो. चमत्कार करण्याच्या इराद्यान बॉलिंग मार्कवर सोहेल. वैयक्तिक पहिल्या सांघिक 4थ्या षटकाची जबाबदारी पॅव्हलियन कडून सोहेल. वेदांत 11 संघाचो हुकमी गोलंदाज आणि समोर जमलेली जोडी अभिषेक आणि प्रीतम. अभिषेकचो एक मोठो फटको लॉंग ऑफच्या दिशेन, फिल्डर चेंडूच्या खाली वळ्यात येऊन पडलेलो चेंडू, षटकार मारण्याच्या नादात अभिषेक तंबूच्या दिशेन. मालवणीत सांगाचा तर करूक गेलो नरकासूर, तयार झालो संकासूर. एकोणतीस धावफलक 29, अजूनही 6 धावांची गरज. सामनो समीर सर अगदी सहज संपतलो असा वाटत असताना US स्पोर्ट खार संघाचे खेळाडू जणू काय मैदानावर जीवाची मुंबई करताना, जीवाचो गोवा करणार ह्या तुमका माहिती असा, पण मैदानावर मुंबईचेच खेळाडू जीवाची मुंबई करताना सामनो अगदी सहज संपन. 6 रन्साची गरज, 6 रन्सांची अजून गरज. 29 धावफलक, 35 ची गरज आणि नवीन फलंदाज अभिषेकची जागा घेण्यासाठी. बॅटर्स नेम, बॅट्समन नेम, मालवणी कॉमेंट्रीसाठी शैलेश गुरव उर्फ मकरा यांच्याकडून 500 रुपयांचा बक्षीस. धन्यवाद आदरणीय मकरा सर. 1-21 आणि 5-25 तुमका परमेश्वरान मिळवून देऊन दे आणि तुमचा घर भरान दार वतांदे. शैलेश गुरव उर्फ मकरा यांच्याकडून मालवणी कॉमेंट्रीसाठी 500 रुपयांचा बक्षीस असा. धन्यवाद मकरा सर. 11 चेंडू, 6 रन्सांची गरज. हलक्या हातान स्टिअर केलेलो चेंडू, मोठ्या फटक्यांवर सामनो संपवण्याचा जो मोह झालो, या मोहातून बाहेर पडत समोरच्या मेनकाकडे दुर्लक्ष करणारे हो विश्वामित्र. एकेरी धावेनिशी धावसंख्या 30 रन्सावर, 35 पाठलाग. पण आताच्या दुनियेमध्ये समीर सर मेनका समोरसून जाताना त्याच्याकडे दुर्लक्ष करणारे विश्वामित्र खूप कमी झाले आणि त्यामुळेच एका मोठ्या दौऱ्यावर जाणारो विराट कोहली 8 मॅच मध्ये 8 वेळा ऑफ स्टंपच्या बाहेरसून जाणाऱ्या मेनकेच्या प्रेमात पडलो. कट केलो चेंडू, कव्हर पॉइंट सीमारेषेच्या दिशेन, फिल्डर चेंडूच्या मागे, जीवाच्या आकांतान प्रयत्न, कॅरेबियन स्टाईल मध्ये चेंडू अडवण्याचा असफल प्रयत्न आणि चेंडू सीमारेषा पार. ऑक्सिजन मास्टर चौकार आणि चौकारानिशी धावसंख्या बरोबरीत, फक्त 1 रन्साची गरज. सामना संपल्यानंतर लगेचच पोलीस 11 आणि या सामन्याचा विजेतो संघ कॉमेंट्री बॉक्स मध्ये कॅप्टन या कारण काळोख पडलो असा जास्त उशीर करूचो नाही असा. नितीन मरगत साहेबांकडून सगळ्या कॉमेंटेटर साठी बक्षिसेला 500 रुपये. मैदानावर सांगता झाली दुसऱ्या सेमीफायनलची आणि या सामन्यात US स्पोर्ट खार संघान साधं सोपं मिळवलेलो विजय, अंतिम फेरीत केलेलो प्रवेश. या सामन्याचा हिरो जाहीर होतलो, पण स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल वेदांत 11 तुमचे मनपूर्वक आभार. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन अंतिम सामन्याची नाणेफेक US स्पोर्ट खार विरुद्ध पोलीस 11 आणि मालवणी कॉमेंट्रीसाठी नितीन मरगत सरांकडून 500 रुपयांचं बक्षीस, समीर पांढरे सरांसाठी 500 रुपयांचं बक्षीस, चंदू शेटे सरांसाठी
नितीन मरगत सरांकडून 500 रुपयांचा बक्षीस. धन्यवाद, आभारी नितीन मरगत सर. 1-21 आणि 5-25 तुमका परमेश्वरान मिळवून देऊन दे आणि तुमचा घर भरान दार वतन दे. द ग्रेट ग्रँड फिनाले पोलीस 11 वर्सेस US स्पोर्ट कार ओव्हर 2. चंदू शेट्टे सर. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे, टॉस इकडेच घ्यायचा ना. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार कळवा. आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे, टॉस साठी देखील या ठिकाणी दाखल व्हायचं आहे.